वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे। दुपारी 11 वाजता 11 ते 12 या वेळेमध्ये मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे। या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। यासाठी 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आलेला आहे। तसंच आजपासून देवाची रंगपंचमीही सुरू होणार आहे। तर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा आज पार पडतोय आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये अनेक भाविक देखील दाखल झालेले आहेत। वसंत पंचमी निमित्त हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे आणि याच शाही विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक हे दाखल झालेले आहेत। विठ्ठल रुक्मिणीचा आज शाही विवाह सोहळा होणार आहे आणि त्यासाठी पंढरपूर नगरी ही सज्ज झालेली आहे। वसंत पंचमी निमित्त विठ्ठलाचा आणि विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे आणि या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। देवाची रंगपंचमी देखील आजपासून सुरू होती आणि यात संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरामधून अनेक भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण ही सजावट बघू शकतोय। फुलांची आणि ऊसाची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या या शाही विवाह सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक हे या ठिकाणी आलेले आहेत। वसंत पंचमी निमित्त हा शाही विवाह सोहळा पार पडतोय आणि आज पंढरी संपूर्ण सजलेली पाहायला मिळते, दुमदुमलेली पाहायला मिळते आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पुण्यातील भाविक भरत भुजबळ यांनी ही सजावट केलेली। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीची सजावटीची थीम या विवाह सोहळ्यासाठी वापरलेली आहे, किती टन फुलं आहेत, कोणकोणत्या प्रकारची फुलं तुम्ही वापरली आहेत, कुठून ही फुलं आणली आहेत, काय यंदाच्या विवाह सोहळ्याच्या फुलांच्या सजावटीचं वैशिष्ट्य तुम्ही तयार केलेलं आहे। आज 2025 श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त आपण जी सजावट केली आहे या सजावटीमध्ये आकर्षक म्हणजे आपण यावर्षी 1 टन ऊसाचा वापर केलेला आहे। ऊसाचा वापर याकरिता की शाही विवाह सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणीचा खांबाच्या स्वरूपात आपण डेकोरेशन केलेलं आहे आणि 3.5 ते 4 टन फुलांचा वापर केलेला आहे आणि यावर्षी आपण ऊसाच्या स्वरूपात वेगळी थीम काहीतरी आकर्षक कोणती फुलं वापरलेली आहेत आणि फुलं कुठून आणलेली? त्याच्यामध्ये आपण आस्टर, गुलछडी, गुलाब, ऑर्किड आणि आकर्षक म्हणजे निलम फुलांचा जास्त वापर केलेला आहे आणि 25 ते 30 प्रकार फुलांचा वापर केलेला आहे। ही फुलं महाराष्ट्राच्या बाहेरून कुठून आणली? काही फुलं थायलंडवरून होती, काही फुलं महाराष्ट्राच्या बाहेर पण होती आणि याकरिता आपण 40 ते 50 कारागीर व 30 ते 40 महिला या कामामध्ये सहभागी होत्या। विवाहाच्या विवाह सोहळ्यासाठी जवळपास 4 ते 4.5 टन फुलांचा वापर केलेला आहे आणि विशेष म्हणजे थायलंडच्या फुलांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, जी 24 तास, पंढरपूर।